आली आली होळी, आनंदाने उत्साहाने आपण सारे जमूया. अवगुणांना जाळून स्नेहाचा आत्मिक तिलक लावूया. होळी म्हणजे होली, अर्थात जुनी घटना तर घडून गेली. होळी म्हणजे होली, पवित्र झालो आपण. होली म्हणजे होली, मी आत्मा परमात्म्याची झाले. 7 सद्गुणांचे रंग उधळून 7 सुरांचे गाणे गाऊन इंद्रधनुचे 7 रंग घेऊन परमात्म्याच्या रंगात रंगून जाऊया. लाल रंग लावून शक्ती संपन्न होऊया. केशरी रंगात न्हावून पवित्र आपण होऊया. पिवळा रंग परिधान करूनी सुखाचे उधळण करूया. हिरवा रंग स्मरून स्नेहात डुंबून जाऊया. निळ्या नभा समान आसमानी होऊन शांतीचा सागर होऊया. पारव्या रंगाचा तिलक लावून ज्ञान तेजाने तळपूया. जांभळ्या रंगाच्या जल्लोषात आनंदाचे बाग फुलवूया. होळी रे होळी, पुरणाची पोळी. ते दिवस मला आठवत आहेत. होळी रे होळी, पुरणाची पोळी. आणि आम्ही ना, नरसोबाचं देऊळ होतं आमच्या गावात, आणि त्या नरसोबाच्या देवळाच्या तिथे होळी असायची. म्हणून नरसोबाच्या होळीला 5-5 लाकडं, 5-5 शेणी असं म्हणायचं. ती लाकडं आणि शेण्या आपण जे मिळवायचो की नाही, त्याची पण म्हणजे पद्धत इतकी विचित्र होती की बस आपला 1 महिना सर्व्हे चालायचा. सर्वे चालायचा, आणि नुसता सर्वे नाही, ती चोरून आणायची. होय. ज्यांनी आणून दिलेली आहेत ना, तर होळी चांगली व्हायची नाही, पण एक तरी लाकूड कुठलं तरी चोरून आणायचं असं लहानपणी आमच्याकडे म्हणायचे, आणि खूप त्यामुळे धमाल यायची. पण ही जी 5 लाकडं आहेत ना, 5 लाकडं आणि 5 शेणी, इथे लहानपणी म्हणायचो. मग मजा पण यायची. पण नंतर लक्षात आलं की लहानपणच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टीत पण काहीतरी कुठेतरी सूक्ष्म भाव असतो, आणि तो सूक्ष्म भाव त्यावेळेला तर वय पण नसायचं. खरंय. मोठं झाल्यावर पण मला समजायचं नाही की हे 5 लाकडं काय आहेत आणि 5 शेणी काय आहेत. अगदी छान. आणि मी सांगू का, म्हणजे खरं सांगू, आपल्याला आत्तापर्यंत कळलं नव्हतं. कधी कधी वाटतं की आपण नुसत्या प्रथा पाळत आलो, पण लगेच आता सगळं माझं लक्ष जे आहे ना, ते राजयोगाकडे आहे, किंवा ज्याला आपण म्हणूया, मी प्रत्येकाचा अन्वयार्थ जो लावते ना, तो राजयोगाशी लावते. तर हे जे 5 सांगितलेलं आहे, ह्या 5चा अर्थ म्हणजे 4 युग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, परंतु 5वं युग संगम युग माहीतच नाही आहे, ज्यामध्ये आज आपण इतके खुश आहोत ही होळी सेलिब्रेट करताना. पण हे जे तुला वाटतं तसंच अजून एक अर्थ त्याच्यात मला वाटतो आपल्याला राजयोगात सांगितला. 5 लाकडं आणि 5 शेणी हे 5 विकार आहेत. आणि 5 विकार जे आहेत, आता 5 विकार तूच सांग. मला असं वाटतं की हे विकार जर का आपण सांगितले ना, तर ते काही कुणाला आवडणार नाहीत. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगते ना, ते अगदी छोट्या अशा त्यांना समजण्याच्या भाषेत सांगते की आपल्याकडे नकारात्मकता आहे, आपल्याकडे व्यर्थता आहे, हा पुढे गेला म्हणून कुठेतरी एक चढाओढ आहे, पण त्या चढाओढीमध्ये कोणत्याही प्रकारची, ज्याला आपण म्हणतो हेल्दी कॉम्पिटिशन नाही आहे, थोडासा कुठेतरी द्वेष वाटतो. हे जर का मुलांना सांगितलं तर कसं वाटतं तुम्हाला? अगदी खरं आहे. आणि मुलांना जे पटेल ना, मुलांना जे समजेल त्याच भाषेत सांगायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह हे अहंकार जे आहेत, अहंकार हे जे विकार आहेत 5, ते टाकायचे म्हटलं तर काय झालं, हां ठीक आहे टाकतो म्हणतात. आणि ते आपण म्हणतो म्हणून म्हणतात ना. पण हे जर का सांगितलं की बघा तुमच्या मनात, उदाहरणार्थ आता मी बोलले, टीचर बोलल्या तुम्हाला, तर हे लक्षात येत नाही की तुमच्या चांगल्यासाठी बोलतायत, लगेच कुठेतरी रुसवा येतो, कुठेतरी नाराजी येते. मला असं वाटतं या प्रकारे त्यांना सांगितलं तर खूप छान होईल. पण मला एक सांगा की तुम्ही काल सोसायटीत गेला होतात की नाही मुलांना गोष्ट सांगायला, ती कशी झाली हो? सोसायटीत गेलो होतो, मुलांना गोष्ट पण सांगितली, आणि गोष्ट नुसती सांगितली नाही, पण गोष्टीचा अन्वयार्थ पण सांगितला. आणि ती गोष्ट म्हणजे नेहमीचीच आपली होळीची गोष्ट आहे. ती होलिका कोण होती, हिरण्यकश्यपू कोण होता, आणि हिरण्यकश्यप जो होता, हिरण्यकश्यपू जो होता तो असुर होता. हिरण्यकश्यपू जो होता तो असुर होता, आणि त्याला अमरत्व मिळालं होतं, वर मिळाला होता. आणि बऱ्याचशा गोष्टी त्या आता खूप रंगवून सांगितल्या की लहान मुलं आहेत ना, आणि मोठी मुलं पण होती,
पण त्यांना रंगवून सांगितलं आणि त्याच्या पाठीमागची भावना सांगितली की दोन्ही पटतं. पहिल्यांदा रंगवून सांगायला लागतं. गोष्ट रंगवायला पाहिजे आणि एकदा गोष्ट रंगली की त्याचा भावार्थ सांगायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे तो भावार्थ शेवटी सांगून आत्तापर्यंत जे ऐकलंय त्याच्यातलं काहीतरी वेगळं सांगायला अगदी पाहिजे. खरं आहे. मग तुम्ही होलिकाचं काय सांगितलं? होलिका जी आहे ती होलिका जी होती ती असं सांगितलं की होलिका जळणार नाही, म्हणून प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसवलं आणि ती होलिकाच जळून गेली. होलिका जी आहे तीच जळून गेली आणि प्रल्हाद जो आहे तो राहिला. मग प्रल्हाद हे कशाचं प्रतीक सांगितलं? जर का आपला निश्चय चांगला असेल, आपली सद्भावना असेल, प्रल्हादाचं मेन प्रल्हाद जो आहे ना, भक्त प्रल्हाद, खूप त्याला उच्च स्थान आहे. खरं. आणि इतके सगळे ऑड्स असून त्याला तेलात टाकला, त्याला आगीत टाकला, त्याला काय काय हाल केले, तरीही त्यानं नारायणाचा ध्यास सोडला नाही. तसं आपल्या जीवनात खूप काहीतरी संकट येतात, खूप काही वाईट घटना घडतात आणि आपण काय करतो माहिती आहे, एखादी वाईट घटना घडली की देवाला म्हणतो देव नाहीच आहे. चांगली घटना घडली की काय म्हणतो, मी घटना माझ्यामुळे घडली, म्हणजे माझं लक आहे, माझं लक आहे. आणि समजा वाईट घडली, एक तर म्हणतो देव, किंवा काय म्हणतो, हे देवानी केलं. आणि सगळी गडबड तिथे आहे. आणि म्हणून भक्त प्रल्हादाची जसं हिरण्यकश्यपूची गोष्ट आहे, कसा वाईट होता, आणि जर का वाईटाला मारायचं असेल, वाईटाला नष्ट करायचं असेल तर युक्तियुक्त करायला पाहिजे. येस. युक्ती किती छान काढली. त्याला काय, हिरण्यकश्यपूला वर होता की मला सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. कशाने मारलं? नखानी. नख म्हटली तर सजीव आहेत, वाढतात, आणि म्हटली तर निर्जीव आहेत, कारण कापली तर दुखत नाहीत. म्हणून त्याला नखानी फाडला. सकाळी नको, संध्याकाळी नको, सकाळी नको, रात्री नको. कधी केला? संध्याकाळच्या वेळेला. म्हणजे धड ती दिवस पण नाही आणि धड रात्र पण नाही. दिवसा नको, रात्री नको, तर संध्याकाळी. नंतर नखानी केलं. माणसाकडून नको, प्राण्याकडून नको, तर नरसिंहाचा अवतार घेतला. अर्धा माणूस आणि तोंड नरसिंहाचं. म्हणजे युक्ती किती, इतकं सगळे ऑड्स असताना सुद्धा त्याच्यातनं वे आउट काढला. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या छोट्या गोष्टी जर का घडून गेल्या, आपल्या संसारात घडल्या, तर आपण एकदम निराश होऊन जातो. खरंय. आणि हे जे सांगितलं ना की ऑड सिच्युएशन्स, तुम्ही की निर्जीव नको, सजीव नको, माणूस नको, म्हणजे नर नको किंवा पशु नको, तर ह्याचं मला संगमयुगाशी इतकं छान वाटलं की ब्रह्म्याचा दिवस पण नाही आहे आणि ब्रह्म्याची रात्र पण नाही आहे. अशा युगावर ही जर का आपण आपल्यातल्या ज्या नकारात्मकता आहेत, ज्या व्यर्थता आहेत, त्याची जर का होळी केली, तर खऱ्या अर्थाने होलिका जी आहे ती वाईट वृत्तींचं प्रतीक आहे आणि प्रल्हाद जो आहे तो खरं म्हणजे एक निश्चय. जर भगवंतावर निश्चय असला तर ज्याला आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारे. छोटी बेबी असते, छोटंसं बाळ असतं आणि आईच्या कडेवर बसलेलं असतं. आई बसमध्ये उभी आहे, खूप गर्दी आहे, आणि ते मस्त हसत असतं. ते हसत असतं. आईला म्हणत नाही मला नीट धरा, पाडू नकोस, म्हणतं नाही म्हणत. तर असं जर का आपल्याला लहान होता आलं, आणि म्हणून मला भक्त प्रल्हादाची जेव्हा गोष्ट ऐकतो ना, तेव्हा वाटतं की असा जर छोटा मुलगा जो आहे, तो छोटा मुलगा जर का मी झालो, किती छान होईल. आणि तसं बघायला गेलं ना, तर आत्ता आपण ह्या ज्ञानाच्या दृष्टीने आत्तापर्यंत आपण समजत होतो की आपल्याला सगळं माहिती आहे, आपण छोटेच आहोत की. छोटेच आहोत. आणि छोटा मुलगा म्हणजे काय आहे, इनोसन्स पाहिजे. बुद्धी जी आहे ती माझी इनोसंट पाहिजे. आणि बुद्धी एकदा इनोसंट झाली की संपूर्ण जग सुंदर दिसायला लागतं. आणि मग ती होळी जी आहे ना, त्या होळीतला अर्थ समजल्यावर तो सण खूप अजून छान वाटायला लागतो. आणि म्हणून काय माहिती आहे का, मला इतकं का सारखं राजयोगाचं मी सारखं जे रेफरन्स का देते माहिती आहे का, की आज आपण ट्रेनमधून जर का जायचं म्हटलं त्या दिवशी, तर इतका त्रास होतो किंवा आपल्याला खिडकीपाशी बसायचं म्हणजे कठीण होऊन जातं. पण राजयोगामध्ये आपल्याला इतकं सुंदर सांगितलं की हे रंग जे आहेत किंवा ही धुळवड आहे, ही धुळवड म्हणजे नक्की काय. ही धुली वंदन किती
उदात्त कल्पना आहे. खरोखर. होळी जाळली, सगळे विकार जाळले, जे काही माझं व्यर्थ होतं, निगेटिव्ह होतं ते जाळून टाकलं आणि नैवेद्य दाखवला आणि त्या धुलीचं वंदन केलं. म्हणजे ती राख अंगाला फासली आणि ॲक्च्युली ते विकार टाकल्यावर त्याच्या नावाने बोंब पण मारतात माहिती आहे? लहानपणी आम्ही खूप मोठी बोंब मारायचो. आता पण बोंब मारतात, पण जाऊन फॉर्मॅलिटी म्हणून बो 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 करतात आणि येतात. पण ती जी बोंब मारायची प्रथा आहे ना, ती बोंब मारायची प्रथा मला वाटतं अग्निसंस्कार झाल्यावर पण बोंब मारतात. प्रेतावर अग्निसंस्कार जेव्हा होतात तेव्हा पण बोंब मारतात. म्हणजे हे जे झालं ते पूर्ण संपलं, त्याचा आता काहीही संबंध उरला नाही. तसं माझ्याकडची जी नकारात्मक संकल्पना आहे, नकारात्मक विचार जे आहेत, जे मला त्रास देत आहेत, त्याची होळी करायची. त्याची होळी केली आणि बोंब मारली. म्हणजे ते आजपासून त्यांचा माझा संबंध संपला. अगदी बरोबर. किती आणि सुंदर कल्पना म्हणून आहे. मला ते 3 अर्थ अजूनही लक्षात आहेत सारखे. कधी कधी आपण रोजच्या जीवनात विसरतो, पण ते 3 अर्थ लक्षात आहेत. 3 अर्थ जे सांगितले, एक पहिला होळी म्हणजे अर्थातच होली जर का म्हटलं तर इंग्लिशप्रमाणे. इंग्लिशप्रमाणे अतिशय पवित्र, मनाला बनवायचं आहे. दुसरा जो होली अर्थ आहे तर जे काही झालं गेलं गंगेला मिळालं. असं फक्त म्हणायचं का करायचं? पण गंगेला मिळालं. गंगेला मिळालं म्हणजे पवित्र झालं. जो हो गया वो भी अच्छा हो गया, जो होगा वो भी अच्छा हो जाएगा और जो हो रहा है वो भी अच्छा हो रहा है. खूपच सुंदर. आणि तिसरा जो अर्थ होता तो म्हणजे होली, मी त्याची झाले. खरं सांगू, आत्ता तुम्ही जेव्हा म्हणलात ना की ते छोटं मूल असतं, आईच्या कडेवर बसलेलं असतं, ही जी भावना आहे ना की मी त्याची झाले म्हटल्यानंतर कधी कधी हे टेन्शन का बरं येतं मला मला समजत नाही. आता आपण हा जो राजयोगाचा कोर्स ऐकला तरीसुद्धा अजून मनावर जेव्हा टेन्शन येतं ना त्यावेळेला काही काळासाठी ना ते विसरून जातं. तुमचं काय वाटतं? हो, ते नॅचरल आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, काही काळासाठी होतं, पण नंतर जेव्हा त्या गोष्टी आठवतात तेव्हा बॅलन्स पण होतो ना. मला ते डोंबाऱ्याचा खेळ आठवला. डोंबाऱ्याचा खेळ आठवला. ती डोंबाऱ्याचा खेळ जो असतो ना, बॅलन्स करतात. खूपच छान. सर्कशीत गावाकडे आपण बघितलेलं आहे. गावाकडे बघितला. सर्कशीत पण तो दोरी असते, त्या दोरीवरून तो माणूस किंवा स्त्री आहे ती चालते, हातात काठी असते, तोल जातो पण पडत नाही. आणि तोल गेला म्हणून कोणी हसत नाही. तोल गेला पण तिनं त्या काठीच्या सहाय्याने सांभाळला आणि तिनं रस्ता क्रॉस केला, रस्सी क्रॉस केली, दोरी या टोकाकडनं त्या टोकापर्यंत गेली तर टाळ्यांचा कडकडाट होतो. पण आणि म्हणूनच मला वाटतं आपण म्हणतो की संसार म्हणजे तारेवरची कसरत आहे. तारेवरची कसरत. आणि बघ गंमत म्हणजे काय आहे, टाळ्या कोण वाजवतं ह्याच्याकडे पण लक्ष नाही, कुणी काही बोलतंय ह्याच्याकडे पण लक्ष नाही. माझं लक्ष जे आहे ते एकच, मला हा दोरीवरून पुढे जायचं आहे. राजयोगात आपल्याला हेच सांगितलं, लोक काय म्हणतात, माझं दुसरं मन काय म्हणतं, फ्रस्ट्रेशन येतं का, निराश होतं का. कारण सुख आणि दुःख हे संसारात येणारच आहे. संसारात नुसतं सुख तर चालणार नाही आणि नुसतं दुःख पण नाही येणार. दुःख आलं तर तेही नो दिवसा गतः, लहानपणी आपण म्हणतो, पण दुःख आलं तर ते पण निघून जाणार आहे आणि सुख आलं तर ते कायमचं नाहीये. म्हणून सुख असताना दुःख येईल म्हणून याची विचार नाही करायचा, पण दुःख जेव्हा येईल तेव्हा हे दुःखाचं दिवस जे आहे ते बस थोडे दिवसासाठी आहेत, ते निघून जाणार आहे. आणि उद्या जे काय तुम्ही धुळवड खेळणार आहात किंवा आपण तर इथे तर धुळवडीची प्रथा आहे, परंतु खरं आपण रंगपंचमी खेळायचो. त्याचा जो अर्थ सांगितला तो कसा वाटला तुम्हाला, की रंग कटला लावायचा आहे? सत्संग आणि रंग, परमात्म प्रेमाचा रंग जो आहे ना, तो रंग जेव्हा मला ते गाणं आठवलं, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, रास खेळू चला, रंग उधळू चला, आला ग आला कान्हा आला. काय छान गाणं आहे ना. खूपच सुंदर. आणि त्या दिवशी आपण म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी एवढे सगळे रंग लावायचो, पण त्यावेळेला इतका त्या रंगांचा त्रास नाही व्हायचा. आत्ता जे हे सगळं करतात ना मुलं, ते म्हणजे इतका त्रास होतो. त्यामुळे त्यांना हे सांगायला पाहिजे की तुमच्यापाशी जर का सकारात्मकतेचा रंग असेल, कारण त्यांना हे सगळं परमात्म्याचा रंग वगैरे हे तर लक्षात येणार नाही, तर खऱ्या अर्थाने तुमचं मन कायम चांगले विचार करेल आणि तरच तुम्हाला सदैव आयुष्यात यश मिळेल. नकारात्मक म्हणजे नाही रे, नास्तिक, आणि सकारात्मक म्हणजे आस्तिक.
असं मध्ये मी वाचलं तर खूप छान वाटलं मला. आस्तिक जे आहे ना, सब कुछ है, आहे रे, माझ्याकडे आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे ते आहे, आणि याच्यातनं यात सकारात्मक चिंतन होतं आणि त्याच्यात सुख आहे. बरोबर. आणि नकारात्मक नास्तिक जो आहे, हे नाही, ते नाही, हे नाही, ते नाही, नको 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 नको, नो नोचा नन्नाचा पाडा. म्हणजे त्याचीच बोंब मारत असतात. आणि तो नन्नाचा पाडा म्हणत गेला की गडबड होते सगळी. अगदी बरोबर. तर मग आता आपण जे जाणार आहोत, नारळाचं तुम्ही मला एक काहीतरी ते सांगा ना, की नारळ मी घेऊन येणार आहे. तर नारळ आपण जो होळीमध्ये अर्पण करतो, त्याचं राजयोगाच्या दृष्टीने काय महत्त्व सांगितलं? कारण मला उद्या शाळेमध्ये हे सगळं सांगायचं आहे. नारळ जो आहे ना, तो नारळ जो आहे म्हणजे हा नारळ आहे. आणि तो नारळ ना, तो पक्का शेंडी पण आहे त्याला. नारळाची शेंडी आहे, पण तो नारळ फुटला की आत कसा गोड पाणी आहे, खोबरं आहे. आणि नारळ माझ्या अंदाजाने असं वाटतं मला, नारळ फोडायचा किंवा नारळ फोडायचा पण नाही, नारळ पूर्ण होळीत टाकून देतो आपण. होळीला अर्पण करतो, टाकून देणं म्हणण्यापेक्षा अर्पण करतो होळीत. मला असं वाटतं की सर्व बुद्धीनी, मन आणि बुद्धीनी परमेश्वराला आपण शरण गेलो खरं आहे. तर काय होतं, पूर्णपणे त्या होळीचं पुण्य मिळतं म्हणा किंवा सुख मिळतं म्हणा. पूर्णपणे सर्वार्थाने शरण गेलो, मामेकम शरणम ब्रज, हा जो गीतेतला श्लोक आहे, त्याच्यात मला वाटतं की सर्वार्थाने शरण घेतलं, नारळच देऊन टाकला, एकदा बुद्धीच गेली की काय झालं. आणि म्हणूनच त्याला श्रीफळ म्हणतात. म्हणजे थोडक्यात इतकं श्रेष्ठ आपण बनायला पाहिजे, आणि म्हणून ते श्रीफळ अर्पण केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जेव्हा हे सगळं भगवंताला अर्पण करू, त्यावेळेला आपण पण इतके श्रेष्ठ बनू. अगदी खरं आहे. आणि मग एकदा ते सर्व अर्थाने आपण त्याचा अर्पण केलं की मला घेण्यासारखं काहीच नाही आहे. आणि मग मेरा को तेरा, आत्तापर्यंत आपण मेरा मेरा म्हणतो ना, माझं 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 माझं, त्याच्यात काय झालं, तुझंच झालं. म्हणून मी माझं हरपोनी बसले. बसले. किती एक एक गाणी जी आहेत ना, त्या गाण्यांचा अर्थ राजयोगाचं ज्ञान मिळाल्यावर मला अजून चांगला समजायला लागला आणि ती एन्जॉय करता यायला लागली. अगदी खरं आहे. आणि ते गाणं जे आहे, मी माझं हरखून बसलेलं, ते मी पण जे आहे ते आधी होळीत टाकायला पाहिजे, तर मला हरखून बसता येईल. आणि मला वाटतं हे मी पण जे आहे ना, तिथंच गडबड आहे सगळे. ते जर का निघून गेलं तर जैसे तुम कहोगे, तू जसं म्हणशील तसं मी करीन. अच्छा, मी जसं म्हणेन का भगवंत? तू जसं म्हणशील असं मी करीन, असं पूर्वी म्हणत होतो ना. पण आता आपल्या दोघांचं ते वाक्य बदललंय. आता काय झालं, तूच्या ठिकाणी कोण आला, तो आला. बरोबर. आणि तो तुझ्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. आणि इतका सुंदर आहे, इतका प्रेमळ आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा आपण जगतो, तो सुखाचा साथी आहे, दुःखाचा साथी आहे. सुख भरभरून देतो, दुःख जाणवूनच देत नाही. आणि मग गंमत येते की तो समजायला लागतो काय आहे, कसा आहे. आणि आणि म्हणून खऱ्या अर्थाने मन पवित्र होतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण ही जी होळी आहे ना, ती रोज पेटवायला पाहिजे. आणि रोज त्याच्यामध्ये बघायला पाहिजे की मी किती घालतेय लाकडं, 2 घालतेय, 3 घालतेय, 5 घालतेय, किती घालतेय. तर खऱ्या अर्थाने आपण त्या होळीला वंदन केलं किंवा त्या होळीचा अर्थ समजून घेतला. आणि रंग जो आहे ना, रंगाची उधळण, जशी तू मगाशी सांगितलंस की रंग उधळायचेत, रंग उधळण्याबद्दल काहीही दुमत नाही आहे. फक्त काय आहे, दुसऱ्याला त्रास होणं. हल्ली आपण खूप बघतो की दुसऱ्याला, समजा मी एखादा पक्का रंग घेतला, ऑइल पेंट घेतला, कोणाच्या डोळ्यात गेला, त्याला त्रास झाला तर काय होईल. त्यामुळे आपली जी म्हणजे आता होळी आहे ना, ती किती वेगळी होणार आहे ना. बाकीचे लोक जेव्हा मी अशी इतकी साक्षीभावाने बघते ना, की बस बाकीचे सगळेजण त्याच प्रथेमधून जात आहेत. पण खरंच आपण जर का त्यांना ह्या अर्थाने सांगितलं की या होळीचा खरा अर्थ काय पण आहे. सध्या ट्रेंडच असा आहे, इको फ्रेंडली होळी जी आहे, इको फ्रेंडली होळी करा 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 असं सांगतात. आणि आध्यात्मिक होळी जर का केली तर अजूनच चांगलं आहे. अगदी बरोबर. लाकडं जी निसर्ग संपत्ती जी आहे तिचा पण नाश होणार नाही. निष्कारण लाकडं जाळायची, वन संरक्षण करतो आपण. लाकूड जे आहे किती महत्त्वाचं आहे हे पण आपण लोकांना सांगतो. पोल्युशन जे आहे ते किती वाईट आहे ते पण सांगतो. तूप आहे ते पण होळीत टाकतात ना.
पुरणपोळी नुसती टाकत नाहीस, पुरणपोळीवर तूप पण असतं. आणि ती जी पुरणपोळी टाकतात, पोल्युशन जे आहे, पोल्युशन कंट्रोल आणि सध्या प्रदूषण जे आहे, त्या प्रदूषणावर किती आपण वाचतोय सध्या. पण मला जे इतकं छान वाटलं ना ते म्हणजे एक टेस्टिंग राजयोगामुळे करायला मला शिकवलं. ते म्हणजे तुम्ही हे जे सगळं प्रदूषण म्हणताय हवेचं पाण्याचं वगैरे ठीक आहे, परंतु आजपर्यंत कधीतरी आपण मनाचं प्रदूषण हा विचारच नव्हता केला. अगदी खरं आणि आहे. ते मनाचं प्रदूषण तर ती जर का PUC टेस्ट केली की ते माझ्या किती कंट्रोलमध्ये आहे, मनाचं प्रदूषण मी कितपत म्हणजे त्याच्यावर नियंत्रण मिळवलंय, तर मला असं वाटतं की या खऱ्या अर्थाने होळीचा अर्थ समजेल. मनाचं प्रदूषण, अगदी खरं बोललीस तू, मनाचं प्रदूषण आपल्याला मेजर करायचंय, पण मन प्रदूषित झालंय हेच मला समजलं नव्हतं. काय आहे माहिती आहे, स्कूटरवर माहिती आहे ना, आपण सर्व्हिसिंगला टाकायची राहिली तर काय होतं, किक मारली की काळा धूर यायला लागतो. तसं मनाचं प्रदूषण कधी समजायचं की मनातनं निगेटिव्ह संकल्प व्हायला लागले, काळा धूर म्हणजे निगेटिव्ह संकल्प, नकारात्मक विचार व्हायला लागले की एक किक मारली की काळा धूर पडायला म्हणजे लागला. जरा कुठे काही ठिणगी पडली गडबड झाली की काळा धूर पडायला लागला, लगेच समजायचं प्रदूषण चालू झालेलं आहे, मॅक्सिमम गेलेलं आहे, सर्व्हिसिंग करा. मग सर्व्हिसिंग करायची म्हणजे काय करायचंय, सगळा कचरा काढून टाकायचा, तो क्लिनिंग कचराच तर करायचं. काढता येत नाही ना. आता जवळजवळ 1 महिना झाला राजयोग शिकून, पण तुम्हाला काय वाटतं गेलाय का तो कचरा? पण एक गोष्ट लक्षात घे, राजयोग शिकून महिनाच झालाय, आपण प्रयत्न करतोय ना, प्रयत्न करतोय. हा कचरा जो आहे तो येतच राहणार आहे. मला सांग, आज तू स्वयंपाक केलास, खूप छान स्वयंपाक झालाय आणि 3 दिवसांनी मी खाल्ला तर तो शिळं होणारच आहे अन्न. तसं माझ्या मनात चांगले संकल्प जे आहेत ते हळूहळू नॅचरल प्रोसेसमध्ये नकारात्मक संकल्प येणार आहेत, पण त्याचा बागुलबुवा न करता जसं तू म्हटलीस तसं रोजच होळी पेटवायची. ही होळी वर्षातनं एकदा आहे, ती फक्त प्रतिकात्मक आहे. खरं. आणि ही प्रतिकात्मक होळी आहे, ती जर का माझ्या मनात रोज सदैव पेटली, रात्रीच्या वेळी पेटवायची, जे काही माझ्याकडचं आहे ते त्याच्यात टाकून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन रंग लावायचा, त्या रंगात खुलायचं आणि मग दिवस कसे म्हणतो ना, रंगीन दुनिया, रंगीन दिवस, रंगीत दिवस आहेत, पण त्याच्यात रंगायला पाहिजे तर रंगीत. अगदी बरोबर. रंगात रंगला श्रीरंग. हा जो मनातला श्रीरंग जो आहे ना, तो रंगात जर का रंगला तर किती सुंदर होईल. खरंच तर खूपच आता छान. आपण प्रश्न हेच असेल. व्यवस्थित आता जाऊया. चल तू आवर सगळं, खाली जाऊ, होळीची प्रेमाने पूजा करू, भक्तिभावाने पूजा करू आणि हे रहस्य जे आहे हे आपण आपल्या पण बांधवांना, सोसायटीतले सगळे आपले बांधव आहेत त्यांना पण सांगू, त्यांना किती आनंद होईल. मी आता 2 मिनिटात पुरणपोळी घेऊन आले आणि मला माझ्या मैत्रिणी पण विचारत होत्या की तू राजयोग शिकून आलीस, त्याच्यातनं ह्याच्याबद्दल काही नवीन सांगता येईल का सांग. तर मला असं वाटतं की सगळेजण आपली वाट बघत असतील. चला मी आवरूया. पटकन पूजेची थाळी घेते आणि आपण निघूया.